पार्वतीने शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी सखीच्या मदतीने जंगलात जाऊन कठोर तप करून हरतालिका व्रत केले। या व्रतामुळे शंकरजी प्रसन्न होऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारले। नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला हरतालिकेची गौरी कशी टाकायची ते सांगणार आहे। सर्वात आधी मी एक बांबूचं पारडं घेतलं आणि त्याची पूजा केली। मग काळी माती आणि गहू घेतले, एक थर मातीचा, त्यावर गहू, मग पुन्हा माती, अशा थरांनी अर्धगोल तयार केला आणि पाणी थोडं थोडंच टाकलं। या पद्धतीने गौरी खूप सुंदर आणि हिरवीगार उगवते। रोज सकाळी आंघोळ करून गौरीला पाण्याचा फुलोवा द्यायचा। मी जन्माष्टमीच्या दिवशी गौरी टाकली होती। तुम्ही पाहू शकता ही फक्त 8 दिवसात माझी गौरी किती दाट आणि हिरवीगार झाली आहे। पुढच्या भागात मी तुम्हाला हरतालिकेची पूजा कशी करायची ते दाखवणार आहे। तोपर्यंत तुमच्याही सखींसोबत ही गौरी कशी टाकायची हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा।